गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून जाऊ लागले आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होत आहेत। वारकऱ्यांच्या या मांदियाळीमुळे पंढरपूरला सध्या एक भक्तीच्या सागराचे स्वरूप प्राप्त होणार आहे। विशेषतः प्रशासनाने चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर भाविकांसाठी सोय केलेल्या 65 एकर परिसरात आणि चंद्रभागा नदीवरील पुलावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आली आहे। प्रशासनाकडून भाविकांच्या निवाऱ्यासाठी चंद्रभागा नदीच्या पलीकडे 65 एकर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। सध्या या 65 एकर परिसरात वारकरी फडकरी यांचे तंबू राहुट्या पडू लागले आहेत आणि गर्दी होताना दिसून येत आहे। राज्याच्या विविध भागातून आलेल्या दिंड्या इथे विसावत असतात। सर्वत्र टाळ मृदुंगांचा गजर आणि भजनाचे सूर ऐकायला मिळत असतात। आषाढी दशमी, एकादशी आणि द्वादशी असे 3 दिवस 65 एकर परिसरातून शेकडो दिंड्या नगर प्रदक्षिणा करण्यासाठी पुलावरून जात असतात। तर चंद्रभागेत स्नानासाठी देखील हजारो वारकरी 65 एकर परिसरातून पुलावर येत चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी जात असल्याचे प्रतिवर्षी दिसून आले आहे। 65 एकर परिसरातून ते चंद्रभागा पुलापर्यंत पाय ठेवायलाही जागा नाही, अशी स्थिती दरवर्षीच दिसून येते। अनेकदा एकाच वेळी दर्शन घेण्यासाठी किंवा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडते। अशावेळी पुलासारख्या अरुंद ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त लोक आल्याने श्वास कोंडणे किंवा चेंगराचेंगरी होण्यासारखे प्रसंग उद्भवले आहेत आणि याच गोष्टीची दखल घेत यंदा जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांनी चंद्रभागा नदीवर होणारी गर्दी लक्षात घेत अतिशय सुयोग्य उपाययोजना केली आहे। 65 एकर परिसरातून हजारो भाविकांना चंद्रभागा नदीकडे जाण्यासाठी घाट वजा मुरुम भराव टाकून एसपेस व्यवस्था केल्याने प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दाखवलेल्या समय सूचकतेचे व नियोजनाचे कौतुक होत आहे।